संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये 29 महानगरपालिकेची निवडणूक अंतिम टप्प्यात आलेली आहे. इचलकरंजी आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रचारासाठी आपल्याबरोबर प्रचाराचे आंबेडकर साहेब आहेत. काय सांगाल साहेब, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज तुम्ही कोल्हापूर आणि इचलकरंजी महानगरपालिकेच्या प्रचारासाठी आलात, कसा प्रतिसाद आणि काय आहे? ते आम्हाला प्रतिसाद चांगला आहे. आम्हाला फक्त असं शेवटचे 2 दिवस जे आहेत, खायदोसाचे दिवस जे आहेत, ते खायदोसाचे दिवस आम्ही जर सांभाळू शकलो तर रिझल्ट आमच्या मनाप्रमाणे होईल असं आम्ही त्या ठिकाणी मानतो आहे. तरी 29 महानगरपालिकेमध्ये तुमच्या किती जागा निवडून येतील असा आत्मविश्वास आहे? नाही, मी आता काही ते सांगू शकत नाही, पण प्रत्येक नगरपालिकेमध्ये आमचा प्रेझेन्स राहणार एवढं मी सांगतो. माहितीतील तिन्ही घटक जर बघितलं तर अजित पवार, फडणवीस साहेब आणि एकमेकावर आता वेगवेगळे दिशेला राहिल्यात आणि एकमेकावर टीका करल्यात, काय सांगाल? विरोधकांसाठी जी एक स्पेस तयार झाली होती ती BJPने यशस्वीरित्याने ब्लॉक करण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही ठिकाणी एकनाथ शिंदेमार्फत आणि काही ठिकाणी अजित पवारामार्फत जे विरोधकांना स्पेस निर्माण झाली होती ती ब्लॉक करण्याचा प्रयत्न आहे. इलेक्शनमधनं दिसेल की BJP यशस्वी झाली की नाही झाली. काँग्रेस असे, राष्ट्रवादी असू दे, ह्यातील सर्व निवडणुकीतून जे ज्यांना उमेदवार मिळाले ते नाराज झालेत, ते भाजपमध्ये गेलेत, त्याबद्दल काय सांगाल? प्रत्येक पक्षाची नाही, भाजपनं बऱ्याच पक्षामध्ये गेलेत अशी सुद्धा परिस्थिती आहे. त्याच्यामुळे नुसते भाजपमध्ये गेले असं नाही, भाजपमधनं आता असणारा बऱ्याच पक्षामध्ये गेले. दुर्दैवाने त्यांची नावं TV आणि वर्तमानपत्र दाखवत नाही, हेच दुर्दैव असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. अजित पवारांना बोललं जातं आहे की 17,000 घोटाळा बाहेर काढू आणि धमकी दिली जाते, याबद्दल काय सांगा? नाही, मी म्हटलं ना की अजित पवारसुद्धा त्यांना धमकी देतील की तुमची प्रकरणं आम्ही काढू. शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतात असं वाटतंय, काय सांगाल? ते मी याकडं म्हणेन की मी कधीच दोघं वेगळे होते असं मानलं नाही आहे. थँक्यू. आपण जर बघितलं तर अजित पवार आणि शरद पवार कधी वेगळं होतं असं म्हणलं नाही आणि एकत्रच येतील असं म्हणलं आंबेडकर साहेबांनी. कॅमेरामॅन निखिल विश्वास, मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, इचलकरंजी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.